6 दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळून पुण्यामध्ये एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि या व्यवसायाची सध्या अख्ख्या पुण्यामध्ये चर्चा आहे. तरी गोष्ट आहे शुभम आणि त्याच्या 5 दिव्यांग मित्रांची. जीवनाने त्यांच्यासमोर अडचणी टाकल्या, पण त्यांनी त्या अडचणींना संधीमध्ये रूपांतरित केलं. अपंगत्वाला शोकाचा विषय न बनवता त्यांनी त्यावर मात करत पुण्यात एक प्रेरणादायक पाऊल टाकलं. तलब अमृतुल्य आणि कॅफे या नावाने त्यांनी एक चहा कॅफे सुरू केला. शुभम आणि त्याचे मित्र म्हणतात की आम्ही सर्वजण स्वाभिमानी आहोत. सामाजिक जाणीव असलेल्या विद्यार्थ्यांना दयेवर जगू नये, तर आपल्या कष्टाने स्वाभिमानाने जगावं हेच आम्हाला वाटतं. म्हणूनच आम्ही हा व्यवसाय सुरू केला. दिव्यांग असल्यामुळे त्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी गॅसचा चटका बसतो, तर कधी भांडी पडतात, तर कधी ग्राहकांची गर्दी सांभाळणं कठीण जातं. पण हे सगळं त्यांनी स्वीकारलंय. शुभम म्हणतो की आमचं दिव्यांगत्वच आमचं बळ आहे. या 6 मित्रांपैकी काही जण जन्मतः दृष्टीहीन आहे, तर काहींची दृष्टी हळूहळू कमी झाली आहे. पण त्यांच्या दृष्टीपेक्षा त्यांचा दृष्टिकोन हा अधिक प्रभावी ठरला. तलब अमृतुल्यचा खास मसाला हा या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केला आहे आणि तो पुणेकरांच्या पसंतीस उतरत आहे. या चहात केवळ चव नाही, तर संघर्ष, जिद्द आणि आत्मसन्मान यांचीही चव आहे. विश्रांतवाडीमधील मेंटल हॉस्पिटल कॉर्नरजवळ BRT स्टॉपसमोर त्यांनी हा छोटासा पण मोठ्या मनाचा कॅफे उभार केलाय. त्यांना दया नको, मदतही नको, त्यांना फक्त संधी हवी आहे आपल्या पायावर उभं राहण्याची. पुणेकरांनो, तुम्ही जर कधी विश्रांतवाडीच्या परिसरात गेलात तर या कॅफेमध्ये नक्की एक कप चहा घ्या. चहासोबत एक प्रेरणासुद्धा तुम्हाला तिथे मिळेल.